हरतालिका तीज व्रत कथा. ही कथा देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. देवी पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येची ही गाथा आहे. या दिवशी स्त्रिया ही कथा ऐकतात किंवा वाचतात. हरतालिका व्रत कथा. पुरातन काळी हिमालय नावाचे एक राजे होते. त्यांना पार्वती नावाची कन्या होती. पार्वती फार सुंदर, बुद्धिमान आणि भक्तिमती होती. लहानपणापासूनच पार्वतीने आपल्या मनात ठरवले होते की मी फक्त भगवान शंकरालाच पती म्हणून स्वीकारीन. पण तिचे वडील हिमालय राजा तिचे लग्न भगवान विष्णूशी लावण्याचे ठरवतात. पार्वतीला हे मान्य नव्हते, पण वडिलांशी तिने काहीच बोलले नाही. हे कळताच पार्वतीच्या एका जिवलग सखीने ती गोष्ट समजली आणि पार्वतीला तेथून गुपचूप जंगलात घेऊन गेली. तेथे पार्वतीने भगवान शंकराची कठोर तपस्या सुरू केली. उपवास, ध्यान, नामस्मरण करत रात्रंदिवस ती शिवाची आराधना करत होती. एके दिवशी भगवान शिव पार्वतीच्या या निस्सीम भक्तीने प्रसन्न झाले. ते पार्वतीसमोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे पार्वती, तू अत्यंत श्रद्धेने, भक्तीने आणि सात्विकतेने माझी तपस्या केली आहे. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. मी तुला वर देतो. तू माझी अर्धांगिनी होशील. त्या दिवसापासून पार्वती ही शिवाची वधू झाली. या प्रसंगातूनच हरतालिका व्रत जन्माला आले. हर किंवा शंकर, तालिका म्हणजे सखी, जी पार्वतीला घेऊन गेली. म्हणून हे व्रत हरतालिका या नावाने ओळखले जाते. या कथेतून शिकण्यासारखे, भक्तीने सर्व काही शक्य आहे. श्रद्धा, संयम, धैर्य आणि निश्चय केल्यास देवही प्रसन्न होतो. स्त्रियांनी आपले सौभाग्य टिकवण्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे पालन करावे. कथा वाचण्याची योग्य वेळ. हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पूजा करताना किंवा ती संपल्यानंतर ही कथा सांगणे किंवा ऐकणे अनिवार्य मानले जाते. हरतालिका तीज हा व्रत हिंदू स्त्रियांकडून विशेषतः भाद्रपद महिन्यात श्रावण नंतरचा महिना शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. हे व्रत विशेषतः शिव-पार्वतीच्या विवाह प्रसंगाशी संबंधित असून नवविवाहित आणि विवाहित स्त्रिया हे व्रत विशेष भक्तिभावाने करतात. हरतालिका तीज व्रताचे महत्त्व. पार्वती मातेने केलेले व्रत. देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्रत केले होते. सौभाग्य टिकवण्यासाठी. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सौभाग्य टिकवण्यासाठी हे व्रत करतात. मनासारखा पती मिळवण्यासाठी. अविवाहित मुलीही योग्य वर मिळावा म्हणून हे व्रत करतात. उद्यापन आवश्यक नाही. हे व्रत संकल्पपूर्वक घेतले जाते, परंतु काही ठिकाणी वर्षभर व्रत करून शेवटी उद्यापन करतात. पूजाविधी व व्रत पद्धती. पूर्वतयारी. व्रताच्या आदल्या दिवशी साधे भोजन करावे. पहाटे उठून स्नान करून व्रत संकल्प घ्यावा. व्रताचा संकल्प. आज मी हरतालिका तृतीयेचे व्रत करत आहे. हे शिव पार्वतीस अर्पण करीत आहे. पूजा साहित्य. शंकर पार्वतीच्या मूर्ती किंवा मूर्तिकेच्या मूर्ती. बेलपत्र, दुर्वा, पान, फुले, पिवळे वस्त्र, फळे, नैवेद्य, अबीर, गुलाल, हळदी कुंकू, अक्षता, दीप, धूप, कापूर. पूजाविधी. पार्वती, शिव मूर्तीच्या मातीच्या बनवाव्यात किंवा उपलब्ध असतील त्या वापराव्यात. त्यांना वस्त्र, फुले, अलंकार अर्पण करावेत. पारंपरिक प्रकारे पंचामृताने स्नान घालावे. बेल, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. हरतालिका तीज कथा ऐकावी किंवा वाचावी. हरतालिका तीज व्रत कथा संक्षिप्त रूपात. पार्वतीने आपल्या पित्याने निश्चित केलेल्या इतर विवाहापासून वाचवण्यासाठी आपल्या सखींसह जंगलात जाऊन उपवास केला. तिने अखंड उपवास करत शिवाची प्रार्थना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने तिला स्वीकारले. ही कथा व्रताच्या दिवशी ऐकणे, सांगणे आवश्यक असते. उपासना. निर्जल उपवास म्हणजे अन्न आणि पाणी न घेता उपवास केला जातो. काही स्त्रिया फक्त फळाहार किंवा पाणी घेतात. रात्री जागरण केले जाते. उद्यापन.
जर केले जात असेल तर. व्रताचा शेवट उद्यापनाने करतात. दानधर्म, ब्राह्मण भोजन इत्यादी केले जाते. अन्न व पाणी ग्रहण करणे निर्जल उपवास करणाऱ्यांसाठी. कटुवाणी, राग, द्वेष टाळावा. रात्रभर जागरण व शिव-पार्वतीचे स्मरण करावे. विशेष नोंद: काही भागांत हे व्रत गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी येते.